हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मस्त अशी सकाळ झालेली आहे. छान 2 बकेट कपडे मी धुतलेले आहेत. इकडे भाऊ आमचा झाडू मारून राहिलेला आहे. त्याचं झाडून होतपर्यंत मी सगळे कपडे इथे टाकलेले आहेत, वाळवत ठेवलेले आहे. छान ऊन पण मस्त आहे. ब्लँकेट वगैरे टाकलं धुवून. एकच भिंत आहे, त्यांच्या घरापर्यंत जातं पाणी. चांगलं पिळलं आहे म्हणा, पाणी काही जाणार नाही. छान रखरखीत ऊन दिसून राहिलेले आहे. आता जसं उन्हाळ्याची चावल लागून राहिलेली आहे. तर चला, कपडे झालेले आहेत. मी जाते आता खाली रूममध्ये. त्यानंतर मी रूममध्ये आली मार्केटमधून मी जसं नवलगोल घेऊन आलेली होती. तर म्हटलं आज याची भाजी बनवायची आहे आपल्याला. ओके, तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळे पानं आपण काढून घेतलेले आहेत. मागे आणि पुढे हे आपल्याला भाग असे 2 कापून घ्यायचे आहेत. तर मी काढला आपला हतियार आणि बस हतियारने आपलं काम केलं सुरू. मागचं आणि पुढचं भाग आपल्याला ते कापून घ्यायचं आहे. त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला छिलणी. त्याने जसं पूर्ण त्याला चिरून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता पूर्ण असं आपण आलू कसं काढतात तसं बिलकुल त्याला आपण चिरून घेतलेलं आहे. बारीक बारीक काप करून घ्यायचे, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. मी इथं घेतलेले आहे 2 मोठे जसे कांदे आणि टमाटर मीडियम साईजचे 2 घेतलेले आहे. त्यानंतर तेल ठेवलेलं आहे गरम करायला. तेल गरम झालं की नाही म्हणून जरा बघावं म्हटलं. तेल गरम झालेलं होतं, त्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं दगडफूल टाकलेलं आहे, कस्तुरी मेथी टाकून घेतलेली आहे, जिरं टाकलेलं आहे आणि जे आपण कापलेले होते मोठे कांदे बारीक बारीक ते आपण टाकून घेतलेले आहे. थोडं लालसर येईपर्यंत आपल्याला इथे ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे ॲड करायचं आहे टमाटर. ओके, त्यानंतर चांगलं मिश्रण करून घ्या. टमाटर शिजल्यानंतर आपल्याला तिथे ॲड करायचं आहे हळदी पावडर, धनिया पावडर आणि थोडे आपल्याला काढायचे मिरची पावडर ॲड. तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढं तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. त्यानंतर मिश्रण एकत्र करून घ्या आणि जे बारीक कापलेले काप आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. बारीक टाकलेले काप एकदा टाकून झालं की पुन्हा एकदा छान प्रकारे आपल्याला हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. आणि जेवणाच्या सोबतीला असतो आपल्या मिठाचा स्वाद, ते टाकायला विसरू नका. तर मी ते मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा छान प्रकारे परतून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर एक प्लेट घ्या आणि ते प्लेट तिथं पाणी टाकून घ्या. ठीक आहे. म्हणजे वाफेवरती छान शिजतं. तिथं पाणी जसं पूर्ण आटलेलं आहे, थोडंसं बाकी आहे तर ते मी तिथं टाकून घेते आहे. ओके, त्यानंतर छान असं मिक्सअप करायचे. मस्त अशी आपली भाजी झालेली आहे रेडी. जर तुमच्याकडे कोथिंबीर वगैरे असेल तर तुम्ही घालू शकता. माझ्याकडे काही नव्हतं त्यामुळे मी काही घातलं नाही. आणि छान प्रकारे आपली भाजी झालेली आहे रेडी. खायलासुद्धा तयार आहे. मी घेतली एक प्लेटमध्ये घेतल्या पोळी आणि भाजी. मस्त आता मी खाणार आहे. या तुम्ही पण आमच्यासोबत जेवण करायला. तर भाजी कशी वाटली एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये भेटूया आपण. तोपर्यंत काळजी घ्या.